षोडश उपचारांमधली स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत हे उपचार आपले करून झालेले आहेत. पांडुरंगाच्या महापूजेमध्ये आता आपण पाहतो आहोत की अतिशय दंग होऊन हे वारकरी दाम्पत्य आणि मुख्यमंत्री सपत्नीक ही पूजा करत आहेत. आता आपण चंदन समर्पित करतो आहोत परमेश्वराला. चंदनाचा टिळा आता पांडुरंगाला लावला जातो आहे. त्यानंतर त्याच्यावर बुक्क्याचाही टिळा लावला जाईल. चंदन स्वतः गंधित असतं आणि संपूर्ण विश्वालाही ते सुगंधित करतं. चंदनाचं एक वैशिष्ट्य वेगळं असं सांगता येईल की चंदनाच्या पायथ्याशी खरं पाहता विषारी नागांचे विळखे असतात, पण चंदनातून जो सुगंध येतो, जगासाठी झिजून त्याच्यातून जो सुगंध येतो तो मात्र जगावेगळा, अलौकिक असतो. त्याच्यातून सगळ्या जगाला वेगळीच अनुभूती मिळते. असं चंदन पांडुरंगाला जेव्हा भाविक अर्पण करतात तेव्हा त्याच्यामागे कुठेतरी ही देखील भावना असावी की माझ्या संसाराच्या तापामध्ये मला जे काही विषारी विळखे, कामक्रोधाचे विषारी विळख्यांमध्ये माझा जीव अडकलेला आहे, त्याच्यातूनही बाहेर पडून मी माझ्या आत्मिकतेचा सुगंध माझ्या दरवळ जगाला दिला पाहिजे. यासाठी चंदन जे स्वतः गंधित असतं आणि संपूर्ण विश्वाला सुगंधित करतं, त्या सुगंधाचं, सज्जनतेचं प्रतीक असणारं असं ते चंदन आपण पांडुरंगाला त्याचा टिळा लावतो आहोत. वारकऱ्यांच्या कपाळी असतं ते गोपी चंदनाचं टिळा असतो. भगवंतावर निरतिशय प्रेम करणाऱ्या गोपींनी भगवंताच्या देहोत्सर्गानंतर स्वतःचा देह समर्पित केला, त्यापासून जे बनलं ते गोपीचंदन. त्याचा टिळा वारकरी आपल्या भाळावर लावतात. पांडुरंगाला आपण चंदनाचा टिळा लावतो. चंदनाच्या टिळ्यानंतर आता त्यावर बुक्क्याचाही तिलक लावला जाणार आहे. चंदनाचा जो टिळा आहे पांडुरंगाच्या कपाळीचा, तो चिन्मय टिळक आहे. तो चिन्मयाचं प्रतीक आहे. सच्चित आणि आनंद ह्याच्याने जो भरून गेलेला पांडुरंग आहे त्याला आपण गंधानं गंधित करून गंधयुक्त केलेलं आहे. त्याच्यावरती त्याचं अत्यंत प्रिय असं तुळशीपत्रही लावलेलं आपल्याला दिसतं आहे. तुळशीला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असंही म्हणतात. अर्थातच ती पांडुरंगालाही तुळस अत्यंत प्रिय आहे, कारण पांडुरंग आणि विष्णू, पांडुरंग आणि कृष्ण हे मुळी दोन वेगवेगळे नाहीतच. गोपवेशातला कृष्ण काय, मुरलीधर कृष्ण काय, आणि इथे पंढरीमध्ये भक्तांसाठी वत्सल रूपामध्ये येऊन राहिलेला पांडुरंग काय, हा एकच परमेश्वर आहे. पांडुरंगाला आता अलंकृत केलं जात आहे. त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ तर आहेच. स्वयंभू मूर्तीच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे. वैजयंती माळेचं वैशिष्ट्य असं सांगतात की कृष्णावतारामध्ये असताना, महाभारताचं युद्ध चालू असताना अर्जुनावरती येत असलेला शस्त्राचा प्रहार कृष्णानं मध्ये येऊन आपल्या छातीवर झेलला आणि त्याच्यावरती प्रहार होण्याऐवजी ती मात्र झाली वैजयंतीची माळ. ती वैजयंतीची माळ विठ्ठल रूपामध्ये सुद्धा इथे पांडुरंगाच्या छातीवरती रुळते आणि सगळ्या भक्तांना तो त्यांच्यासाठी कसा पाठीराखा आहे, त्यांचा संरक्षण करता आहे याची जाणीव करून आवडे निरंतर तेचे रूप, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मजही आसे. अशा तुळशीहाराने आता पांडुरंगाला अलंकृत केलं आहे. पुष्पहारही त्याला घालण्यात आलेला आहे. षोडशोपचारांमधला गंधानंतरचा पुढचा उपचार आहे पुष्प. पांडुरंगाच्या मुकुटालाही पुष्पान अलंकृत करण्यात आलेला आहे. देव निराळा आणि मी निराळा
असं मानतो तो विभक्त, जो असं मानत नाही तो भक्त. पांडुरंगाला आता आपण आरसा दाखवतो आहोत. खरं म्हणजे साऱ्या विश्वामध्येच ज्याचं प्रतिबिंब पडलं आहे अशा त्याला आरसा दाखवायचा, हे किती विलोभनीय आहे. स्वतः कसा दिसतोय हे त्या आरशात पाहावं आणि आरशात पाहून संबंध जगाला विश्वरूपाचं दर्शन घडवावं. अत्यंत आरोग्यमयी असा फळांचा, सुकामेव्याचा असा आहार पांडुरंगाला दाखवत आहोत. आपल्याकडे जे सर्वात उत्तम आहे, सर्वात उच्च कोटीचं आहे, सर्वश्रेष्ठ आहे, त्याचा नैवेद्य पांडुरंगाला दाखवायचा. समाजाच्या निर्मितीसाठी त्यांना आपल्याला फळांचं दान द्यावं अशी कुठेतरी सुप्त प्रार्थनाही आपण करतो. उपचारांमधून दीपाने आरती करताना ज्योतीनं तेजाची आरती केल्याची भावना आपल्या मनामध्ये जाणवते. महोदयांना पांडुरंगाच्या महापूजेचा प्रसाद म्हणून प्रसाद रूपानं तुळशी हार देण्यात आलेला आहे. तसंच त्यांच्या सुविद्य पत्नींना पांडुरंगाच्या महापूजेचा प्रसाद म्हणून आता पुष्पहार समर्पित होत आहे. श्रीफल, तुळशीहार, पुष्पहार हे सर्व प्रसाद रूपानं पांडुरंगाच्या महापूजेचा प्रसाद म्हणून मुख्यमंत्री महोदयांना आणि त्यांच्या पत्नींना प्रसाद म्हणून प्राप्त झालेला आहे. विज्ञानाच्या रूपात म्हणायचं विघ्नदायिनी आहे. त्या तुळशीचे अनंत औषधी गुणधर्म भारताला प्राचीन परंपरेपासून माहिती आहे. ती तुळस पांडुरंगांनाही धारण केलेली आहे आणि तीच तुळस आपण त्याच्या भक्तांना, भाविकांना देखील प्रसाद रूपानं देतो आहोत. एका अर्थी सर्वांच्या उत्तम आरोग्याची, सुदृढ आरोग्याची प्रार्थना आपण करतो आहोत. आता मानाच्या वारकरी दाम्पत्याला देखील प्रसाद रूपानं पांडुरंगाचा हा प्रसाद मिळणार आहे. मानाचं वारकरी दाम्पत्य श्रीयुत बाळू शंकर आहिरे आणि सौभाग्यवती आशा बाळू आहिरे
पुष्पहार आणि तुळशीहार पांडुरंगाच्या महापूजेचा प्रसाद रूपानं त्यांना प्राप्त झालेला आहे. श्रीफळ प्राप्त झालेला आहे. अंबासन तालुका सटाणा जिल्हा नाशिक इथे राहणारं हे मानाचं वारकरी दाम्पत्य भाजीपाला पिकवतात आणि गेल्या 15 वर्षांपासून सलग वारीला येतात. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असा जो भक्तवत्सल पांडुरंगाला शरण जाणारा जो भाव आहे तो ह्या शेतकऱ्याचा भाव, या शेतकरी दाम्पत्याचा भाव या मानाच्या वारकरी दाम्पत्यामध्ये आपल्याला दिसतो आहे. पांडुरंगाला संत श्रेष्ठ कसं म्हणतात? तुझं रूप, तुझं नाम आणि तुझं प्रेम तिन्ही गोड आहे. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तुझं रूप, तुझं नाम आणि तुझं प्रेम तिन्ही किती गोड आहे. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. त्याला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. शिव काय किंवा शक्ती काय एक ते अपूर्णच आहे. शिवाशिवाय शक्ती आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे. मात्र ते एकत्र आले, शिवशक्ती झाले की मगच ते पूर्ण होतात आणि साऱ्या जगाचा कारभार करू शकतात. प्रकृती आणि पुरुषाची ही जी जोडी आहे, पुरुषाला काही करण्याची शक्ती आहे पण ती करण्याची प्रेरणा मात्र प्रकृतीकडे आहे. त्यामुळे काही करण्यासाठी हे एकत्र येणंच आवश्यक आहे. म्हणून सर्व भक्तांचा जो संसार चालवायचा आहे, पांडुरंगाच्या भक्तांचा संसार चालवायचा रखुमाईच्या साथीशिवाय अशक्य आहे. कारण ती पांडुरंगाची शक्ती आहे. रखुमाई किंवा रुक्मिणी ही आदिशक्ती आहे. तिची महापूजा आता वैदिक स्वरूपामध्ये संपन्न होत आहे. रुक्मिणी मातेच्या पूजेच्या वेळी एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते. वारकरी संप्रदायातली समता समानता अधोरेखित होते. रुक्मिणी मातेला दुधानं अभिषेक केला जातो, दुधानं स्नान घातलं जातं. पंचामृताचं स्नान होतं आहे. षोडशोपचारातलं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे हे पंचामृताला. पंचामृतानं आपण मातेला स्नान घालत आहोत. या निमित्तानं रुक्मिणी मातेच्या पूजेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या स्त्री संतांबद्दल थोडंसं बोलतो. श्री विठ्ठलाचं प्रत्येक भक्ताशी जिव्हाळ्याचंच नातं आहे. परंतु संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा, बहिणाबाई अशा संत स्त्रियांबद्दल विठुराया अधिक लढीवाळ आहे. भक्तीला वयाचं बंधन नाही हे मुक्ताईमुळे सिद्ध होतं. तर भक्तीला सामाजिक स्थितीचं बंधन नाही हे जनाबाई सांगतात. जनाबाईच्या तर गोगऱ्यांमधूनही विठ्ठल 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 असं ऐकायचं इतकी ती विठ्ठलाची एकरूप झाली. तिला मदत करणारा, तिच्या कष्टाची कदर करणारा विठोबा लोकवाङ्मयातही जवळचा वाटतो. तर मुक्ताबाईंचा आध्यात्मिक अधिकार इतका मोठा की तिच्या दर्शनाची आस विठ्ठलालाही लागते. येथे हिरिदाचा ठाव एका ताटीचे अभंग एका अभंगातून हा विनोद मांडला जातो. कान्होपात्र्याची तळमळ आणि निर्मळ भक्ती
रुक्मिणीचं रूप आहे, म्हणून तिचं स्थान एक वेगळंच आहे. पांडुरंग पंढरपूरमध्ये आला तो ह्या रुसलेल्या रुक्मिणी मातेला सजवून पटवून परत नेण्यासाठी आला. भक्तप्रेमापोटी विटेवरती तो अडकून 28 युग वाट बघत उभा राहिला आणि त्याच्या बरोबरीने रुक्मिणी माताने तशीच निष्ठा म्हणून तिचं असं एक वेगळं स्थान आहे. ही श्याम गुणमयी अशी देवी आहे. रुक्मिणी मातेची पूजा होते आहे. पाठीमागचं चंद्रभागेचं संपूर्ण वाळवंट नामगजरानं झुंजून गेलं आहे. शेकडो मैलांची वाटचाल करून वारकरी पंढरीत आलाय तो पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी. पांडुरंग हा त्यांचा आत्मा आहे आणि रुक्मिणी त्यांची माता आहे. प्रत्येकाचा हा अनुभव आहे की मी गडिवाळपणे माझ्या आईकडे जावं, माझ्या मातेकडे जावं आणि तिनं माझी प्रत्येक ओढ समजून घेऊन मला समजावं, शांत करत, मला शिस्त लावं, मला आत्यंतिक प्रेमाच्या वर्षावामध्ये लावून घाला. अगदी असंच रुक्मिणी मातेचं भक्तांप्रती वात्सल्य रूप आपल्याला अनुभवाला येतं. विवेकाच्या दिशेनं पडणारं प्रत्येक विवेकी पाऊल म्हणजे पंढरीची वाट. ते द्वैत भावाची वाटचाल आहे. अद्वैत भावाचा मुक्काम आहे आणि प्रेम भावाचा विसावा आहे. हे प्रेम पांडुरंगाजवळ मागावं, हे प्रेम रुक्मिणी मातेजवळ मागावं. हक्कानं आपण आपल्या मातेकडे काही मागणी घेऊन जावं आणि तिनं सर्व सर्व स्त्रोत सर्व संसाधनं वापरून ती मागणी पूर्ण करावी. अगदी तशीच आपल्या भक्तांच्या मागण्या पूर्ण करणारी, त्यांना व्यवहाराच्या सचोटीच्या वाटेवर ताट उभं ठेवणारी अशी ही रुक्मिणी माता. रुक्मिणी मातेच्या देव्हाऱ्यामध्ये मातेची पूजा होत आहे. मगाशी गहिनीनाथ महाराजांकडून ऐकल्याप्रमाणे मंदिराचा गाभारा आता पुन्हा एकदा प्राचीन रूपामध्ये आपल्याला दिसतो आहे. प्राचीन पाषाण वैभव आपल्याला पुन्हा एकदा इथे दिसतं आहे. पांडुरंगाच्याही पूजेच्या वेळेला आपण ते पाहिलं आहे. द्वैत भावाची वाट वेगळी, चाल वेगळी, पण ती ज्या गावाला जाते त्याच गावाला वारकरी जातोय तो अद्वैत भावाचा मुक्काम म्हणजे पंढरपूर आहे. तिला डोळे भरून पाहावीत अशी दोन दैवत, पंढरीचा पांडुरंग आणि त्याच्या भक्तांसह त्याचा संसार सांभाळणारी रखुमाई माता. वारी हे सुंदर विश्व आहे. वारी हे विद्यापीठ आहे. पांडुरंग हे त्या विश्वाचं चैतन्य आहे आणि रुक्मिणी ही त्या विश्वाची आदिशक्ती आहे. या दोघांची पूजा म्हणजे विश्वातल्या संपूर्णत्वाची पूजा. रुक्मिणी मातेला स्नान होऊन झालेलं आहे. आता वस्त्र नेसवायला सुरुवात होते आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं वेगानं काहीसं गुंतागुंतीचं स्ट्रक्चर असून सुद्धा गुंतागुंतीची रचना असून सुद्धा या मूर्तीला आता वस्त्रालंकारांनी नटवलं जात आहे. अतिशय कमी वेळात सराईपणे हात फिरवून हे अतिशय सुंदर असं ध्यान आपल्याला दिसतं आहे. हे ध्यान नटवलं जाण्याची प्रक्रिया सुरू आहे. रुक्मिणी मातेची पूजा महिला पुजारी व्यक्तीच्या हातून करणारं हे पहिलं देऊळ आहे. आपण पाहतच आहोत. वारकरी संप्रदायातली समता इथे आपल्याला दिसते आहे. एक महिला पुजारी, एक स्त्री पुजारी आपल्या दैवतेचं, इष्टदैवतेचं, आराध्य दैवतेचं पूजन करते आहे. तिची वस्त्रपूजा बांधते आहे. अतिशय कौशल्यानं, सफाईदारपणे
रुक्मिणी मातेला वस्त्र नेसवलं जात आहे. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असणारी अशी पैठणी साडी आपण रुक्मिणी मातेला नेसवत आहोत. महाराष्ट्राच्या शान, महाराष्ट्राच्या शान आपला मानाचा तुरा म्हणजे पैठणी. अनेक पिढ्यानपिढ्या कारागिरांच्या ही रेशमी वस्त्र विणण्यामध्ये अतिशय कुशल कारागिरांच्या अनेक पिढ्या यामध्ये रमलेल्या असतात, जमलेल्या असतात आणि त्यातून अशी कलात्मक पैठण्यांची निर्मिती होते. त्याच्याच बरोबरीनं आता यंत्रमागावरतीही आणि नवीन नवीन तंत्रज्ञानं वापरून देखील पैठणीचं आधुनिक रूपसुद्धा आपल्यासमोर येतं. पैठणीची लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी जसं ही तंत्रज्ञान काम करतं, तसंच अशा मोठ्या देवालयांमधले हे जे सोहळे आहेत, महापूजेचे सोहळे, त्यामध्ये आपल्या प्रमुख आराध्य दैवताला सुद्धा आपण महाराष्ट्राची पैठणी नेसवतो आहोत. असे प्रसंगसुद्धा आपल्या पारंपरिक महावस्त्राची लोकप्रियता वाढवायला महत्त्वाचं योगदान देत असतात. समृद्धीच्या पाचू हिरव्या रंगाचं हे वस्त्र आपण देवीला नेसवतो आहोत. ही सृजनाची शक्ती आहे, ही आदिमाया आहे, तिच्यातून चराचराची निर्मिती होत असते. आत्ता आषाढाच्या महिन्यामध्ये पावसाळ्यात ठिकठिकाणचे डोंगर, वाऱ्या, जमीन, शेती हे सगळं ज्या हिरव्या रंगाने नटलेलं आहे, तोच हिरवा रंग आपण आपल्या देवी मातेच्या वस्त्रामध्येही नटवतो आहोत. मगाशी आपण स्त्री संतांबद्दल बोलत होतो, तोच धागा थोडासा पुढे नेऊन मुक्ताबाईंबद्दल सांगावंसं वाटतं. संत मुक्ताबाई या योगमार्गाची अधिकारिणी होत्या. विश्व झाली या वंटी संत मुखे घावे पाणी, असा प्रेमळ कणखर उपदेश देणारी मुक्ताई. अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार नाही गेला, असं नामदेवांसारख्या ज्येष्ठ भक्ताला कट्याळ परंतु परखडपणे विचारणारी ती तेजस्विनी. ती तेजस्विनी निश्चितच या तेजस्विनी रखुमाईचाच अंश असणार, यात काही शंकाच नाही. सरस्वती देवती दोनी वराया प्रयाम विश्वस्य प्रभयसमायिना उदक्षिणेभ्यो वनीरविन्दो विषवेभ्यो असर्वो वाजिनीवति प्रणो देवी सरस्वती वाजे वीरवाजिनीवति श्रीरामविद्यावदो यस्वा देवी सरस्वती उपप्रोदितने हिते नरन्नरुद्रनूरिये वन्दे सरस्वत्यवा वाजिने शिवाजिने रथा पूजे वरदनीयम् उदस्यार सरस्वती घोरायरण्यवर्धनी पुरुषरगनी वैष्णुदर्शनीय यस्यानन्दो अरुदम्बेशरुणवर्णवः अमशरतिरोवद सानो विश्वादिर्विशस्त्रगुरुरण्यारुतावरी अगन्नहे वसूर्याः उदरं प्रिया प्रिया सुखं तस्वसाधनता सरस्वती सौम्या भूत आपमृषि पार्थिवान्नुरुजो अन्तरिक्षा सरस्वती विधातुरातोपचरावर्धयन्ति वाजे वाजे हव्या भूत प्रयामयं नामयिना सुनिगीते तुम्ये वीरज्ञा अपसामपसवा रथायुव प्रवदी विपुनेषु प्रस्तुत्या जितुषा सरस्वती सरस्वत्य विमोनेषु मापस्वये प्रियधामान आदगर सुषस्वन सख्याचमा सुक्षेन्द्राण्यरणानिरमा सुषेनरादिवो अस्य प्रसन्नाः ॐ विष्णो मुगां वीर्याण्य प्रबोधिन्नपार्थिवानि प्रेरयामसि यो अस्तवायदुत्तरं नोत्तरं विजयप्रमाणश्रेतोरुगायः तद्विष्णुस्तवदे वीर्येण मृगोणभीमभूतरोगिकृष्टाः यस्योर्षितृषिवित्रमणे स्वदेशीयत्रिभुवनानि विश्वा प्रविष्णवे तुषवे मनमगिरिशितोरुगाय योगृते श्रीदर्दीर्घं पर्यतं सुरसमेतो विमुमे त्रिपिरित्मदेवीः यस्य श्री पूर्णामधूनामधान्यक्षीयमाणा सुदया वदन्ति गुरुक्रमस्य दैवन्दोरिता विष्णोः पदे परमे मधुंसाः भावाम्बा सुन्यशमधिकमध्ययत्रगावो भूरि शृङ्गायादाः अथाहत दूरगायस्य वृषं परमं पदमववादि भूरि
समपान्तमन्तमोदीयाय ते मन्यशूराय विष्णवेजार्जनाय यदा विष्णोस्तवामृषते यामर्जाय प्रतिदीयमानपुरुषानोरुपुरपदामुरुषताः आयीं वर्धन्ति मय्यस्य वमोद्यं निमातरा नयतिरेतदेवुदे पुत्रो वरं पितुर्नाम तृतीयमधिरोदरे दिवा तत्त्वविदस्य महोदयं वृणीमधीनस्य त्रातुरुकस्य पीडुषाः ृगाय स्वरदृशोगाय प्रजो पुरषति कचुर्गुरुदीयमस्य सुरवे सा अहं रुद्रेभिर्वसुरेश्वराभ्यामादित्यैर्विश्वदेवैः अहं मित्रापुरोवाक्यपरम्यां इन्द्राग्नि अहमश्विनो वा अहं सोममानसमिवर्म्यां कट्टारमुद्रं बलाम् अन्तदामित्रमीडममिमधुम्राग्नेयजमानयुतमुपदे अहं राष्ट्री सङ्गमनि वसूनान्तिदिशिपुरुषमायत्याः आमादेवाभ्यदुर्पुत्रापुरी सारां पूर्यां वेषयान्ति मया सोऽन्नमदीयो वैशति प्राणीन्द्रियेषुणान्तका अमन्तौ मंत्रोच्चारांच्या पवित्र वातावरणामध्ये मातेची वस्त्रपूजा पूर्ण झालेली आहे आणि आता आपण जी देखील पूजा करणार आहोत रुक्मिणी मातेची आता वस्त्रपूजेनंतर गंधपूजा आपण करणार आहोत. गंधाचा उपचार आता केला जाईल. व्यक्तीच्या तेजाचं केंद्र असं जिथे म्हटलं जातं त्या कपाळावरच्या मध्यभागी अतिशय तेजस्वी असा गंधाचा टिळा आपण लावणार आहोत. सर्व शुभचिन्ह सुचिन्ह अशी ओंकार स्वस्तिक असे चिन्ह रेखून आता आपण मातेच्या भाळी टिळा लावणार आहोत. स्त्री संतांबद्दल बोलताना नागी म्हणजे नागरी या संत नामदेवांच्या पुतणीचा उल्लेख आपल्याला केलाच पाहिजे. त्या जन्मजात विठ्ठल भक्त होत्या.
मातेचा मुकुट सर्वांच्या हस्तस्पर्शानं मस्तकस्पर्शानं त्यानंतर आता मातेला चढवला जाणार आहे. मातेच्याही मुकुटाची आभा दश दिशांमध्ये फाकावी असा तो तेजपुंज मुकुट आहे आणि मूळच्या रुक्मिणी मातेच्या मुखाचीही आभा त्या मुकुटावर पसरली आहे आणि सर्वत्र तेजाचा आविष्कार होताना दिसतोय. मातेला आता विविध अलंकारांनी सजवलं जात आहे, अलंकृत केलं जात आहे. विठ्ठलाच्या रूपामध्ये ज्ञानदर्शन अनुभवावं आणि रुक्मिणी मातेच्या रूपात भावदर्शन अनुभवावं. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही अशी प्रार्थना ज्यांना करावी असे हे रुक्मिणी पांडुरंगाचं दैवी दाम्पत्य. रुक्मिणी आणि पांडुरंगाचं क्षणकाल दर्शन घ्यावं आणि वाटावं ते डोळ्यापुढील दृश्य ते सरकूच नये. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापे. झणी दृष्टी लागो तुझा. अगदी हीच प्रार्थना रुक्मिणी मातेलाही आपण करू शकतो. मातेची महापूजा आता पूर्णत्वाकडे चालली आहे. प्रत्यक्ष लक्ष्मीचं रूप असणारी ही जी रुक्मिणी आहे तिला सोन्याच्या अलंकारांनी सजवायचं म्हणजे पुन्हा एकदा आपल्याकडे जे सर्वोत्तम आहे ते अर्पण करण्याचा भाव तर आहेच, परंतु अलंकारिले कवण कवणे हे निर्वचेना. दागिन्यांनी तिला सजवली खरी, पण ती तर लक्ष्मी माताच, त्यामुळे दागिन्यांनाच तिच्या तेजानं शोभा आली. अलंकारच तिच्यामुळे अधिक अलंकृत झाले आणि अलंकारांची शोभा वाढली आहे. महाराष्ट्राचे पारंपरिक दागिने पारंपरिक अलंकार रुक्मिणी मातेला चढवण्यात आलेले आहेत. महाराष्ट्राचं पारंपरिक महावस्त्र हिरव्या रंगाची मानाची पैठणी ती आपण रुक्मिणी मातेला दिलेली आहे आणि गळ्यामध्ये महाराष्ट्राचा पारंपरिक अलंकार जो म्हटला आता कोल्हापुरी साज तो आपण रुक्मिणी मातेला अर्पण केलेला आहे. एका अर्थी महाराष्ट्रातला ह्या जे पारंपरिक कला प्रकारांचं वैभव आहे तेच आपल्या देवाला आपल्या देवीला दाखवून ते वैभव अबाधित राहावं आणि पिढ्यानपिढ्या कारागिरांनी ते करत राहावं घडवत राहावं अशी प्रार्थना आपण करतो आहोत. मातेला पुष्पहार आता आपण अर्पण करतो आहोत.
मातेच्या किरीटालाही मुकुटालाही पुष्पमंडित केलेलं आहे. तिच्या गळ्यामध्ये पुष्पहार घातला आहे. त्याचबरोबर आता रुक्मिणी मातेच्या हातांनाही फुलांनी अलंकृत केलं जात आहे. लोकसाहित्यामध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये रुक्मिणीबद्दलचं साहित्य निर्माण झालेलं दिसतं. तुळस जशी पांडुरंगालाही प्रिय आहे तसंच तुळशीच्या गुणधर्मांसाठी ती आता आपण रुक्मिणी मातेलाही अर्पण करतो आहोत. आजची फुलं हे उद्याचं निर्माल्य असलं तरी आज त्यांच्याकडून मिळणारं जीवन, त्यांच्यातला रसरशीतपणा, त्यांच्यातलं मांगल्य हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे.
आलेला आहे. ज्ञान, ध्यान आणि समाधान. पांडुरंगाच्या आणि रुक्मिणीच्या दर्शनानं ज्ञान मिळवावं, तिथे ध्यान लागावं आणि समाधान प्राप्त व्हावं. या समाधानासाठीच वारकरी आसुसलेले असतात. त्या समाधानाच्या ओढीनंच शेकडो किलोमीटर पायी तुडवत ठिकठिकाणहून आबालवृद्ध, वारकरी, स्त्री पुरुष इथे पंढरीत दाखल होतात आणि अगदी कळसाच्या दर्शनानं सुद्धा समाधान पाहून आपापल्या घरट्याकडे परततात. सामूहिक भक्तीचा एकात्मिक आविष्कार म्हणजे ही वारी असते. मातेच्या महापूजेनंतर प्रसादरूप असे मिळालेले पुष्पहार आणि तुळशीहार आता ते दाम्पत्याला एकमेकांना घातले आहेत. मातेकडून आलेला श्रीफल फलाची प्राप्ती झालेली आहे. मानाचं वारकरी बाळूशंकर आहिरे आणि आशा यांनाही रुक्मिणी मातेच्या महापूजेनंतरचा प्रसादरूप असे तुळशीहार आणि पुष्पहार असा परस्परांना घालण्यासाठी दिले जात आहे. पांडुरंगाचा प्रसादही त्यांनी आध्यात्मिक बलिदान केलेला आपल्याला सुरू आहे. आता हा रुक्मिणी मातेचा प्रसादही आशीर्वाद प्रसाद त्यांना प्राप्त झालेला आहे. श्रीफलाचं प्रसाद आता हा ओटीमध्ये घालण्यात आलेला आहे. परस्परांच्या सद्भाग्याची प्रार्थना करत शुभेच्छा देत एकमेकींना वाण दिलं जात आहे. मुख्य देवतेच्या चरणस्पर्श करून दर्शन घेण्याचं भाग्य फार कमी देवालयांमध्ये मिळतं. त्यामधलं हे एक प्रमुख देवस्थान आहे. तिथे पांडुरंगाच्याही चरणाला स्पर्श करून भक्त आपला भक्तिभाव प्रकट करू शकतात आणि रुक्मिणी मातेच्याही चरणावरती डोकं ठेवून आपण आपला भाव प्रकट करू शकतो. कुठेही भक्तापासून वेगळा राहिलेला, विभक्त झालेला असा देव इथे दिसत नाही. देव निराळा आणि मी निराळा असं मानतो तो विभक्त. देव निराळा आणि मी निराळा असं मानतो त्याला म्हणतात विभक्त. जो असं मानत नाही तो असतो भक्त. अशा भक्ताला मग पंढरीनाथ आणि रखुमाई स्वतःपासून वेगळे मानत नाही. अशा भक्तांना ते त्यांचे स्वतःचे लेकरं मानतात. पंढरीराया त्यांचं उष्ट खातो, त्यांच्याबरोबर जेवतो, त्यांची कामं करतो, कारण तो भक्त असतो, विभक्त नसतो. विठ्ठलाच्या रूपामध्ये ज्ञानदर्शन अनुभवावं आणि रुक्मिणी मातेच्या रूपात भावदर्शन अनुभवावं. संतांनी रुक्मिणीला आपल्या भावविश्वाशी जोडला आहे, कारण ती आई आहे, ती आदिशक्ती आहे, ती चित शक्ती आहे. ती लेकरांच्या भावविश्वाशी अगदी सहज जुळून येते, जोडली जाते. आजच्या महापूजेनंतरचे हे आयुष्यभरासाठी हवेचे वाटणारे क्षण कॅमेऱ्याच्या छबीमध्ये टिपले जात आहेत. समाधान घेऊन हे मानाचं वारकरी दाम्पत्य आता त्यांच्या घरकुलाकडे परत जाईल. यावर्षीची आषाढी वारी त्यांच्यासाठी खरोखरच भक्तिप्रसाद घेऊन आलेली आहे असं म्हणता येईल. माननीय मुख्यमंत्री यांनी सपत्नीक पूजा केली. मानाच्या वारकरी दाम्पत्यानंही पूजेचा मान मिळवून त्यांनाही हे सद्भाग्य प्राप्त झालं. दिंडी, पताका, टाळ, मृदुंग, वैष्णव, वाळवंट साऱ्यांची एकरूपता वाळवंटात अनुभवाला येते.
ताल विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल अवघ्या भांडवरा विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठल विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल. महापूजा पूर्ण झालेली आहे. आता सर्व अभ्यागत मंडळी रखुमाईचं दर्शन घेत आहेत. रखुमाईच्या पती सोय रेयाळ. जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक.